नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, वृद्धापकाळातील काही आजार किंवा व्याधी सोडल्या तर इतर सर्व आजार किंवा व्याधी या मानवाच्या चुकीच्या वर्तनाचा परिपाक असतात असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जेवढी मोठी चूक तेवढी मोठी शिक्षा या नियमानुसार व्याधी ह्या मानवाला जखडून टाकत असतात. त्यातही काही विशिष्ट आजार व्याधींचा उच्चार करता क्षणी पेशंटच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यातही मंडळी काही गुप्त आजार, संसर्गजनित गुप्त आजार, विशेषतः HIV पॉझिटिव्ह या आजाराविषयी मी आज बोलतेय. कारण त्या आजाराचं नाव उच्चारता क्षणी पेशंट शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही दृष्टीने त्याचं खच्चीकरण होतं. परिवार आणि समाज देखील त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो. हा त्या पेशंटच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा, गंभीर असा प्रश्न असतो. कारण खऱ्या अर्थाने त्या पेशंटचं मानसिक बळ वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि त्यामुळे जनजागृती असणं ही फार महत्त्वाची आणि कळीची बाब आहे. कारण आपल्याकडे या विशिष्ट आजाराविषयीचे अनेक गैरसमज आहेत. मुळात हा आजार म्हणजे काय, हा कसा जडतो, त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार करायला हवेत, परिवाराची जबाबदारी काय आहे, समाजाची जबाबदारी काय आहे, या सगळ्या गोष्टी या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. तेव्हा विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे HIV बाबत जनजागृती, एक काळाची गरज. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर शोभना तेहरा राजपूत यांना. त्यांनी MBBS MD हे त्यांचं शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून पूर्ण केलेलं आहे. त्यांनी LLB केलेलं आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथून. 24 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मंडळी, गायनाकोलॉजिस्ट म्हणूनही त्यांनी यशस्वी काम पाहिलेलं आहे. कॅन्सर रुग्णांना कमी जोखमीची, कमी खर्चाची क्ष किरण उपचार पद्धती मिळवून देण्यासाठी कामा हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्या कार्यरत होत्या त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्याविषयी विशेष बाब मला अशी सांगायची आहे की 26/11चा जो हल्ला झाला आपल्याकडे कामा हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी त्या तिथे अधीक्षिका म्हणून काम बघत होत्या आणि त्यांनी अत्यंत नियोजित अशा पद्धतीने कार्य करून तिथे रुग्णांना त्यावेळेस कुठलीही इजा पोहोचू दिलेली नाहीये. हे त्यांच्याविषयी विशेष मला इथे उल्लेख करून आपल्याला सांगायचं आहे. आज त्या सहसंचालक मूलभूत सेवा विभाग, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था इथे कार्यरत आहेत. त्यांच्याकडून या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण सखोल माहिती घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील तर थेट आमच्याशी जोडले जा या फोन नंबरच्या माध्यमातून. आमचे फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. या विषयाच्या संदर्भात जनजागृती होणं ही आज खरोखर काळाची गरज आहे. कारण या विषयीचे गैरसमज आपल्याकडे समाजामध्ये फार बघायला मिळतात आणि खरं तर पेशंटला तेच फार धोकादायक आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. सुरुवातीला ना मी गैरसमजामध्ये पहिलाच प्रश्न मला तोच विचारायचा आहे की आपल्याकडे HIV बाधित आणि एड्स याचा मधला जो फरक आहे ना तो अजूनही लोकांना माहिती नाहीये असं वाटतं. आपण काय त्यातला भेद समजून सांगायला मला? सर्वप्रथम सखी सह्याद्रीवर सर्व मैत्रिणींची मला हितगुज करण्याची संधी, सुवर्ण संधी सह्याद्री वाहिनीने दिलेली आहे आणि मी सखी सह्याद्री अंतर्गत आपल्याशी आज हितगुज करू शकणार आहे. रूपलक्ष्मीनी खूप छान रित्या सांगितलेलं आहे की काही वृद्धपकाळाचे आजार ते आपोआप होत असतात आणि त्याच्यात आपलं नियंत्रण नसतं. पण इतर आजारांवर आपण स्वतःची जर काळजी घेतली, एक वैयक्तिक काळजी, एक कौटुंबिक काळजी आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून जर काळजी घेतली तर बरेचसे आजार टाळण्यासारखे असतात आणि इथेच आपण कुठेतरी कमी पडतो आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ती एक काळाची गरज झालेली आहे. जसं रूपलक्ष्मींनी सांगितलेलं आहे आता की HIV आणि एड्स यामध्येच बहुतेक लोकांना ते एकच समजतात, म्हणजे सिनोनिमस असं समजलं जातं. HIV म्हणजेच एड्स, पण HIV हा एक विषाणू आहे आणि ह्या विषाणूची एंट्री 4 प्रमुख कारणांनी होत असते आणि जे H फॉर ह्युमन, I फॉर इम्युनो, मी त्याचे हे पण दाखवते तुम्हाला सायमल्टेनियसली की म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघता येईल तुम्हाला की व्हॉट इज HIV. HIV इज अ ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा एक प्रकारचा विषाणू आहे. स्क्रीनवर आपण बघतो. स्क्रीनवर बघा म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित क्लिअर होईल. तर ह्युमन म्हणजे माणसांना होणारा, इम्युनो डिफिशियन्सी म्हणजे माणसाची रोग प्रतिकारक शक्ती असते
ती कमी होऊन जाते. ह्या व्हायरस जेव्हा आपल्या शरीरात एंट्री घेतो, हा एक छोटासा व्हायरस आपल्या शरीरात एंट्री घेतो आणि एंट्री घेतल्यानंतर स्वतःचं जणूक किंवा जेनेटिक मटेरियल DNA पेशींच्या DNA मध्ये एंटर होतात त्याच्या, आणि त्याच्यानंतर एक विषाणूंची फॅक्टरी म्हणजे विरियॉन फॅक्टरी तयार होते आपल्या शरीरात. इतर आजारांमध्ये आपलं शरीरातील पांढऱ्या पेशी त्या जंतूंना नष्ट करतात, पण हा एक व्हायरस अतिशय चतुर व्हायरस आहे. सारखा म्युटेशन होत असतं, त्या हायब्रिडायझेशन होतं, चेंजेस होतात आणि तो पूर्ण शरीरावर कब्जा करतो आणि स्वतःची उत्पत्ती त्या शरीरामध्ये एकदा एंट्री घेतल्यावर करीत असतो. आणि त्याच्यामुळे हे एक संसर्ग आहे, विषाणू संसर्ग, HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. बरोबर. म्हणजे एकदा हा विषाणू आपल्या शरीरामध्ये याचा प्रवेश झाला की ज्या व्हाईट ब्लड आहेत आपल्याकडे सेल्स, त्यांचं सुद्धा कार्यक्षमता जी आहे ती सगळी संपून जाते आणि मग रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती हळूहळू एकदम नष्ट होते. आणि म्हणून मग असा जो हा आजार आहे की ज्याच्यावर मला वाटतं मॅडम खूप संशोधन झालं पण अजूनही प्रभावी उपचार उपलब्ध नाहीये. त्याच्यावर पूर्ण आपल्या देशापेक्षा जास्त पूर्ण जगाच्या शक्ती एकवटलेल्या आहे. रिसर्च एकदम टॉपमोस्ट प्रायोरिटीवर सुरू आहे, कारण की ह्या आजारामुळे आपल्याला म्हणजे आपल्या आजच्या समाजात ग्लोबलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन ह्या सर्वांचे वाईट परिणाम म्हणजे हा एक आजार उत्पन्न झालेला आहे. आणि ह्या आजारावर मात केली तर माणसाचं जीवनमान, दर्जा आणि स्वस्थ राहणं हे सर्व अवलंबून आहे. म्हणून सर्व जगातील रिसर्च करणारे काम करतात आहे, पण अजून वॅक्सिन आपल्याला उपलब्ध झालेलं नाही आणि व्हायरसला किल करणारं औषध सुद्धा सापडलेलं नाही. फक्त व्हायरस सप्रेस करून ठेवण्याचे औषधोपचार आहेत आणि संधिसाधू आजार होऊ नये ह्यासाठी औषधोपचार आहेत. पण मग आता तुम्ही HIV आणि एड्स याच्यामध्ये फरक आहे असं सांगताय. आता मी एड्स बाबत आता एड्स बद्दल मी स्क्रीनवर दाखवेल की व्हॉट इज एड्स. एड्स इज अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोमचा अर्थ जेव्हा लक्षणं होतात, अनेक डिसीजेस होतात आणि त्याची वेगवेगळी लक्षणं होतात, त्यांच्या ग्रुप ऑफ सिम्पटम्सला सिंड्रोम असे म्हटलं जातं. तर जसं वजन कमी होणं, सारखा ताप राहणं, हे सर्व ग्रुप ऑफ सिम्पटम्स जेव्हा येतात त्याला शेवटच्या कंडिशनमध्ये हा आजार झाल्यावर हा एक क्रॉनिक आजार होतो. अॅक्यूट फेज मध्ये एखाद्या साध्या फ्लू सारखा हा आजार असतो. म्हणजे यू कॅनॉट मेक आउट अनलेस अँड अंटिल तुमच्या डोक्यात राहणार की आम्ही काहीतरी म्हणजे एक्स्ट्रा मरायटल चुकीचं काही सेक्स केलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर हे मला सिम्पटम्स होतात आहे आणि हा काही कॉमन फ्लू नाहीये जो आहे, तर त्याला तो मेकआउट करू शकेल आणि जाईल. अन्यथा तो नोटीस जातो आणि त्याच्यानंतर म्हणजे लक्षण नसलेली, लक्षण रहित अशी खूप लांब 8 ते 10 वर्षाची किंवा 12 वर्षाची अशी स्टेज असते ज्याच्यात काही लक्षणं म्हणजे दिसत नाही आणि कोणाला पाहून आपण म्हणू शकणार नाही की हा HIV बाधित आहे अनलेस अँड अंटिल आपण त्याची चाचणी करून घेऊ. तर म्हणून काळाची गरज ही आहे की जर आपल्याला थोडी सुद्धा शंका मनात असेल तर आपण स्वतः समोर यावं आणि चाचणी करून घ्यावी. चाचणी केल्यावर जर निगेटिव्ह आला तर मग ते समुपदेशक आमचे सर्व इतके महाराष्ट्रात टीम आहे, इतक्या सर्व म्हणजे तळागाळापर्यंत 24/7 PSC पर्यंत समुपदेशन ANMsला ट्रेनिंग दिलेलं आहे. जिल्हा पातळीवर आमचे एकात्मिक सल्ला आणि मला वाटतं शासनाने या बाबतीत खूप भरीव अशी पावलं उचललेली आहेत. अनेक योजना आहेत आणि जनजागृतीचे असंख्य कार्यक्रम आहेत, त्याही विषयी जाणून घेते. पण म्हणजे आता आपण प्रेक्षकांना असं सांगू शकतो का मॅडम की जेव्हा एक फर्स्ट स्टेज आपण ज्याला म्हणू ती जेव्हा असते तेव्हा त्याला आपण HIV बाधित HIV आणि मग जेव्हा आपण एड्स म्हणतो तेव्हा ती शेवटची खूप मोठं झालेलं स्टेज 4 मध्ये 3-4 मध्ये जेव्हा जातो आणि इरिव्हर्सिबल चेंजेस होतात. माणसाचं शरीर आपल्याला एक साधं खर्चटलं तर आपल्याला बाहेर जखम दिसते आणि आपण मुलींची इतकी काळजी घेतो की तिच्या फेसवर काही खर्चटायलाही नको. तशीच काळजी इथे पण घ्यायची आहे. आपण त्या व्हायरसला एंट्री द्यायची नाही. आपल्याला आता कारण कळलेलं आहे, लस नसेल, परमनंट उपचार नसतील, पण आपल्याला माहित आहे की तो कोणत्या कारणाने होतो आणि ते कारण माहित असताना फक्त आपल्याला थोडंसं एक दर सेक्शुअल ऍक्टच्या वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सुरक्षित लैंगिक संबंध करायचे. पण एक इथे आता हा विषय निघालेलाच आहे तर त्या विषयाकडे पण येते की मुळात हा संसर्ग कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या मार्गातून होऊ शकतो त्याच्यावर जर आपण भर टाकला तर कदाचित डेफिनेटली आपण ह्याच्यानंतर मोड्स ऑफ ट्रान्समिशन वर जाऊया.
रूट्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ HIV ह्याला म्हणतात. त्याच्यात प्रमुख 4च कारणं आहेत ह्याची. मी कारणं घेते मॅडम. एक फोन आलेला आहे आधी, तो फोन आधी आपण घेऊया. भारत वावळ बोलतायत. हॅलो हॅलो. की नवरा आणि बायकोचं लग्न झाल्यानंतर त्यापैकी एकाला HIV ची लागण झालेली असते आणि कालांतराने त्यांना मुलगा होणार असतं. तर अशा परिस्थितीत ते मुलगा जर HIV असेल आणि जन्म झाल्यानंतर ते मुलगा HIV पीडित असेल तर त्या मुलाची पुढे जगण्याची उमेद काय आणि अशा त्या मुलाचा आपण HIV हा नाहीसा करू शकतो का? कृपया याच्यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच नक्कीच भारतजी, खूप चांगला महत्वाचा प्रश्न आहे ज्या विषयावर आपण बोलणार होतो. टप्प्याटप्प्याने आम्ही याच्यावर सांगणार होतो, पण तरी देखील भारतजींनी आता हा मुद्दा काढलेलाच आहे मॅडम. तर खरंच दोष नाहीये काही, पण नवरा बायकोपैकी एकाने काहीतरी हाईड करून ठेवलंय, लपवलं किंवा त्याला माहिती नाहीये आणि मुलाला जर अशा प्रकारे रूपलक्ष्मीजी, यू हॅव टोल्ड लाईक दॅट. माझं पण एक ॲटिट्यूड होतं जोपर्यंत मी HIV प्रोग्राम मध्ये नाही आले, तर आपल्याला वाटतं की आपण मॉरल चष्म्यातनं बघायला सुरुवात करतो आणि हेच आपलं इथे चुकतंय. वी शुड नॉट सी थ्रू द मॉरल चष्मा. जशी एक शरीराची म्हणजे पोटाची भूक असते तशी एक शरीराची भूक असते आणि काही हार्मोनल चेंजेस कुमारवयीन वयात होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा एक सेक्स इज ऑल्सो वन ऑफ द नीड ऑफ द बॉडी. आय मे नॉट से, म्हणजे आता मला म्हणता येणार नाही माझं पर्सनल ॲटिट्यूड काही असेल, पण प्रोफेशनल ॲटिट्यूड मध्ये मी आता नाही बोलू शकणार नाही. तर त्याच्यामुळे जर आरोप प्रत्यारोप करून काही फायदा नाही. कोणापासून कोणाला आलं ह्याच्यातही फायदा नाही. लग्नापूर्वी जर टेस्टिंग करून घ्यायची असेल तर ते सर्वात चांगलं आहे, पण ते आपण डेमोक्रेटिक कंट्री असल्यामुळे आपण कोणाला बंधनकारक करता येणार नाही जोपर्यंत कायदे येणार नाही तोपर्यंत. तर लग्नानंतर जर आढळून आलं एकाला, त्याच्यासाठी इतका सुंदर कार्यक्रम करून ठेवला आहे शासनाने की ऑप्शन B प्लस PPTCT MDR म्हणून रेजिमेन दिल्या जाते. त्याच्यात जे HIV बाधा झाल्यावर HIV बाधा झाल्यावर जसं आपण 350च्या खाली CD4 काउंट झाल्यानंतरच आपण इतरांना गोळ्या सुरू करतो आपल्या भारतात, कारण काही म्हणजे तेवढं गोळ्यांचा पुरवठा अवेलेबल नाहीये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये किंवा मॅनपॉवर नाहीये. पण ह्या स्त्रियांसाठी म्हणजे आवर्जून इथे मी सांगेल की स्त्रियांसाठी शासनाने हे स्पेशल प्रिव्हिलेज म्हणजे म्हणतात ना, अशी स्पेशल संधी करून दिलेली आहे की गरोदर स्त्रीनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी आणि नोंदणी झाल्यानंतर प्रथम भेटीत किंवा द्वितीय भेटीतच 3 महिन्याच्या आत पहिले नोंदणी करणं गरजेचं आहे. नंतर त्या प्रथम आणि सेकंड भेटीमध्येच त्यांनी HIV चाचणी सुद्धा करून घ्यायची प्रत्येक स्त्रीने. ते महत्वाचा मुद्दा आहे. आणि असं जर करून घेतलं तर आपल्याला लवकरात लवकर HIV बाधा आहे का हे कळून येईल आणि मातृत्वाची संधी, कुटुंब एक वन चाइल्ड होणं हे प्रत्येकाचा हक्क असतो, मूलभूत मातृत्व प्रत्येक स्त्रीला हवं असतं. तर अशा प्रकारे जर तिने लवकरात लवकर चाचणी करून घेतली, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह सल्ला दिला जातो की कसं निगेटिव्ह राहण्याबद्दल, पण पॉझिटिव्ह असेल तर तिला त्वरित ARTचे औषधं दिल्या जातात. पण हा झाला मातेच्या संदर्भातला आपण मुद्दा बोलतोय. भारतजींनी जो प्रश्न विचारला की नंतर जर माहिती नाहीये आणि जर बालकाला जर झालं तर त्या बालकाचं आपण कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो? मी भारतजींना सांगू इच्छिते की तुम्ही पहिली संधी थोडीशी म्हणजे जाण नसल्यामुळे, जनजागृती नसल्यामुळे, जर मूल जन्माला आल्यानंतर कळलं आणि त्याला HIV बाधा झाल्यानंतर कळलेलं आहे, तरी शासनाने त्याच्यासाठी स्पेशल प्रिव्हिलेज मध्येच आहे ते की ॲज सून ॲज द चाइल्ड कम्स HIV पॉझिटिव्ह, तर त्याला 18 महिन्याच्या वरच्या बाळांच्या नंतर जर HIV बाधा त्याला दिसून आलेली असेल, अशा मुलांना डायरेक्ट ART वर घातल्या जातं. आणि त्याच्यापूर्वी सुद्धा काय आहे ते नेमकं, म्हणजे काय केलं जातं त्या औषधोपचाराची? औषधोपचार म्हणजे ट्रिपल ड्रग रेजिमेन असतं आणि ते पिडियाट्रिक डोसेस मध्ये पूर्ण ART केंद्रांमध्ये आमचे ART केंद्र आहेत 72 आणि लिंक ART केंद्र पण आहे तळागाळापर्यंत. आणि तिथे चाइल्डला सुद्धा टेस्ट अँड ट्रीटच आहे जसं गरोदर मातेसारखं आहे, कारण की त्याची प्रतिकारशक्ती डेव्हलप नसते आणि तो विविध आजारांना फेस करून बळी पडू शकतो.
शकतो आणि त्याचा प्रकृती खालावून त्याचा डेथ सुद्धा होऊ शकतो. तर ह्याचा विचार ठेवून त्याला पटकन चाइल्डला ART दिल्या जाते. 18 महिन्याच्या आत पण टेस्ट असतात विविध, पण त्या ॲडल्ट सारख्या नसून HIV-1 PCR टेस्टिंग असतं. ड्राईड ब्लड स्पॉटच्या द्वारे घेतल्या जातं आणि त्याची टेस्टिंग करून त्याला इमिजिएटली औषधोपचार पॉझिटिव्ह आढळल्यास दिल्या जातात. बालकाला देखील औषधोपचार आहेत, हो. घाबरून जाण्याचं घाबरण्याचं काही काही कारण नाही. काहीच हे एक कारण नाही. महत्त्वाचा मुद्दा इथे आपण प्रेक्षकांना सांगूया. गोरखनाथ आपल्याला सोलापूरवरनं प्रश्न विचारतात. हॅलो हॅलो गोरखनाथजी. हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार गोरखनाथजी, प्रश्न विचारा. मॅडम मी गोरखनाथ डिकेकर सोलापूरहून बोलत आहात. तर प्रश्न अगोदर तुम्हाला ह्या कार्यक्रमाबद्दल खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर माझा असा प्रश्न आहे, तर HIV या बाधित रुग्णासाठी कुठली उपचार पद्धती आहे का आणि त्यांची लक्षणे काय आहेत आणि भविष्यात काय उपाययोजना आहेत? ओके, धन्यवाद. गोरखनाथ यांचा सोलापूरवरनं फोन होता, त्यांनी लक्षणं विचारली, औषधोपचार सांगितले. पण त्याआधी मला वाटतं आपण कारण या विषयावर बोलत होतो, या मुद्द्यावर बोलत होतो, त्याच्याबद्दल जरा डिटेल प्रेक्षकांना कळालं तर आपण लक्षणांवर येऊ. म्हणजे इतर सर्वांना फ्लो व्यवस्थित चालेल. आणि आपण रूट्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ HIV म्हणजे कोणते प्रमुख कारण आहे, तर ह्याच्यासाठी HIV बाधा होण्यासाठी प्रमुख 4 कारण आहे. असुरक्षित लैंगिक संबंध हा 88% असुरक्षित लैंगिक संबंध आहे. तर ह्याच्यावरच आपल्याला प्रामुख्याने फोकस करायचं आहे की जनजागृती कशासाठी पाहिजे की असुरक्षित लैंगिक संबंध, कारण की शासन ह्याच्यावर काही आढा घालू शकत नाही. हे वैयक्तिक आपल्याला आपली प्रतिबंधात्मक जबाबदारी राहील, नैतिक जबाबदारी किंवा म्हणजे काय म्हणता येईल, खरोखर आपली स्वतःची सुरक्षा करायची असेल तर स्वतःचं कर्तव्य आहे की याबाबत आपण थोडं जागरूक राहायला पाहिजे. ट्रान्सफ्युजन ऑफ इन्फेक्टेड ब्लड आणि ब्लड प्रॉडक्ट्स ह्याच्यासाठी शासन सर्वपरीने सज्ज आहे. शासनाने FDA डिपार्टमेंट आहे, SBTC डिपार्टमेंट आहे आणि आमच्या इथे ब्लड सेफ्टी किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस असा एक विभाग आहे. हे सर्व त्याच्यावर सज्ज असतात आणि आपण सुरक्षित रक्त ह्याचाच पुरवठा करत असतो. आणि माझी सर्वांना विनंती आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला म्हणजे ब्लड किंवा ब्लड प्रॉडक्ट्स लागत असतील तर शासकीय मान्यता प्राप्त ब्लड बँकांकडूनच ते घ्यावे, जेणेकरून. बरोबर. हा मुद्दा ना महत्वाचा आहे मॅडम, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने याच्याविषयीची जनजागृती तेवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नव्हती, तेव्हा लोकांच्या मनामध्ये, नागरिकांच्या मनामध्ये हा मुद्दा फार भीतीचा होता की ब्लडच्या थ्रू जर हा आमच्यामध्ये विषाणू त्याचा शिरकाव झाला तर काय. तर या बाबतीमध्ये आता खूप सुरक्षितता पाळली जाते असं आपलं म्हणणं आहे. हो, म्हणजे शक्य आहे तेवढं पाळल्या जातं, पण एक विंडो पिरियड म्हणून असतो. त्या विंडो पिरियडमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या नसतात, त्या डिटेक्ट होत नाही. त्याच्यासाठी शासन आणखीन प्रयत्नात आहे की नॅट टेस्टिंग, काही प्रायव्हेट रुग्णालय लॅब्समध्ये नॅट टेस्टिंग पण केली जाते, ज्याच्यात 6 दिवसाचा विंडो पिरियड सुद्धा आयडेंटिफाय होईल आणि आणखीन जास्त सुरक्षित ब्लड मिळू शकेल असं सुद्धा केलेलं आहे. आणि गरोदर स्त्रियांमध्ये तर रुटीन ॲनिमिया होऊ नये म्हणून त्यांना नेहमी आपण आयरनच्या टॅबलेट्स देत असतो. तर ते फक्त एक इन्शुअर करायला पाहिजे की ज्याची सर्जरी आहे, प्लांट किंवा इमर्जन्सीमध्ये तर काही करता येत नाही, पण गरोदर अवस्थेत किंवा प्लांट सर्जरीच्या अगोदर त्याचं बरोबर हिमोग्लोबिन त्याच्या आयरनचं औषध घेऊन आणि त्यांनी सज्ज व्हायला पाहिजे. आणि जिथे गरजेचं आहे तिथे ब्लड प्रॉडक्ट्स द्यावे लागतात आणि त्याच्यात सर्वात जास्त जेवढी शक्य आहे तेवढी प्रिकॉशन्स घेतल्या जातात आणि ह्याचं प्रमाण एकदम नगण्य झालेलं आहे. फक्त काय आहे, माणसाची टेंडन्सी आहे की समाज बघताय की हे लैंगिक आजारामुळे झालंय, मग तो काय म्हणतो मला ब्लडमुळे झालंय, मीन्स द वे आउट की मला कधीतरी ब्लड मिळालेलं आहे आणि ते ब्लड मार्फतच झालेलं आहे. तर असं म्हणता येणार नाही. ब्लड प्रॉडक्ट्स मध्ये पेशंटने स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मग शेअरिंग ऑफ द इन्फेक्टेड निडल्स अँड सिरिंजेस ह्याच्यासाठी पण आता आपण जरी डेव्हलपिंग कंट्रीत असलो तरी ऑटोक्लेव्ड सिरिंजेस वगैरे आता आपण एकदम कमी केलेलं आहे आणि आपण डिस्पोजेबल सिरिंजेस आणि निडल्सचाच वापर करतो. पण काही ड्रग ॲडिक्ट्स असतात जे
मादक पदार्थ घेतात आणि शिरेद्वारा मादक पदार्थ घेणारे, तर त्यांना ते शेअर करतात निडल्स अँड सिरिंजेस फॉर टेकिंग दॅट ड्रग्स. आणि अशांसाठी पण शासनाने उपाययोजना करून ठेवलेली आहे. निडल अँड सिरिंज एक्सचेंज प्रोग्राम आहे. त्याच्यात आपण ते लोक जर आपल्या शासनाच्या त्या ह्याच्याकडे येतात, लक्ष गटाकडे, टार्गेटेड इंटरव्हेन्शनकडे, तर ते प्रोव्हाइड्स करतात की निडल आणि सिरिंज देतात त्यांना की तुम्ही एकमेकांसाठी वापरू नका, एकासाठी एकच वापरा. आणि आपण शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वीकडे आता डिस्पोजेबल सिरिंज निडल ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा हे पण नगण्य झालेला आहे रूट ऑफ ट्रान्समिशन. आणि शेवटचा म्हणजे माझा अति आवडीचा विषय आहे की फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू बेबी. तर आपल्याला हेच करायचं आहे की आता इन्फेक्टेड मदर पासून बेबीला होणार नाही. इतका चांगला कार्यक्रम आणलेला आहे शासनाने आणि टेस्ट अँड ट्रीट पॉलिसी ठेवलेली आहे. ती स्त्री ही एका म्हणजे एक स्त्री शिक्षित झाली तर पूर्ण परिवार शिक्षित करते, म्हणजे समाज सुद्धा शिक्षित होतो. त्याच प्रकारे एक स्त्री जर HIV बाधित जरी असली तरी तिला लवकरात लवकर ART मेडिसिन दिल्या जातं, तिचं व्हायरल लोड सप्रेस करून ठेवल्या जातं, जेणेकरून ती जास्तीत जास्त जगू शकेल, तिच्या सर्व कौटुंबिक जिम्मेदाऱ्या ती व्यवस्थित पार पाडू शकेल आणि तिचं येणारं बाळ सुद्धा म्हणजे ती पण सेक्शुअली लैंगिक स्वास्थ्य तिला लाभेल, प्रजनन स्वास्थ्य तिला लाभेल, ह्याची एक काळजी आहे शासनाची. आणि दुसरी काळजी आहे की तिच्या मार्फत व्हर्टिकल ट्रान्समिशन तिच्या होणाऱ्या बाळाला म्हणजे जर त्या स्त्रीला आधी माहिती असेल गर्भधारणेच्या आधी की आपण अशा पद्धतीने HIV बाधित आहोत, तरी देखील आज अशा पद्धतीची उपचार पद्धती उपलब्ध आहेत की ती एका हेल्दी बाळाला जन्म देऊ शकते. बिलकुल बिलकुल. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे जी आज आपण प्रेक्षकांना सांगतोय. मॅम, आपल्याला सुदर्शन अकोल्यावरनं प्रश्न विचारतात, काय म्हणतायत बघूया. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो सुदर्शनजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मी अगोदर प्रायव्हेट औषधी घेत होतो, प्रायव्हेट मेडिकलनं औषधी घेत होतो. आता ती मला चेंज करायची आहे आणि आता मला गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडनं औषधी सुरू करायची आहे, तर मी अशी सुरू करू शकतो का? बर, नक्कीच. काय सांगता येईल? हा सुदर्शनजी, आपला प्रश्न खूप चांगला आहे, इतरांना मार्गदर्शन करेल. मी सर्वप्रथम आपल्याला हे सांगू इच्छिते की आपल्याला शासनाच्या ज्या ART केंद्रांमध्ये सर्व उपचार, जरी ते 3 ते 5 हजार फर्स्ट लाईन साठी खर्च होतो एका पेशंटला, ते पण उपचार शासन फ्रीमध्ये देतं. सेकंड लाईनला 10 ते 15 हजार पर्यंत खर्च येतं, ते सुद्धा शासन मुफ्तमध्ये देतं. पण काही वेळेस काय होतं की आपल्याला विश्वास नसतो किंवा समाजाची भीती असते आणि हे मोफत असलेले उपचार सुद्धा आपण ART सेंटर मधनं घेत नाही. कदाचित मोफत आहे म्हणून ते तेवढे प्रभावी नाहीत, असा प्रकारचा गैरसमज तसा पण गैरसमज असेल किंवा स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे, भीती आहे की असं, तर ह्याच्यामुळे लोक शासकीय रुग्णालयात येत नाही. पण ह्याच्यात त्यांचा मग खूप सारा पैसा खर्च होऊन जातो आणि अल्टिमेटली मग ते सूट होत नाही त्यांच्या पॉकेटला, वॉलेटला आणि खर्चिक होतं. मग त्यांना नंतर इकडे येता येतं. पण शासकीय रुग्णालयात तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि तुम्हाला शासकीय रुग्णालयामध्ये सर्व ART मध्ये केव्हाही तुम्हाला यू आर वेलकम आणि तुम्हाला औषधं मिळू शकतात. तर त्याच्यात तुम्हाला शंका करण्याची गरज नाही. तुमचे रिपोर्ट्स घेऊन जा आणि मग ते तिथे पूर्ण चाचणी करतील आणि जे काही नायकोच्या गाईडलाईन्स नुसार मग तुमची चाचणी वगैरे सर्व ते परफेक्ट बघून ARTला मग त्याचं पाठवल्या जाईल. नक्कीच नक्कीच. मॅम, आपण कारण मीमांसेवर बोललेलो आहोत, आणखी त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिटेल्स इन्फेक्टेड मदर टू बेबीचं पण मी सांगून दिलेलं आहे. आणि मग लक्षणं हा फार महत्वाचा मुद्दा ह्यासाठी आहे कारण तुम्ही जसं सांगितलं की ह्याची लक्षणं पहिल्या प्रथम कळत नाहीत आणि मग जेव्हा स्टेज खूप वाढते त्यावेळेस ते लक्षात येतं आणि त्यावेळेस वेळ हातातनं निघून गेलेली असते. तर सुरुवातीलाच पेशंटनी म्हणजे टेस्ट करून घेणं हा तर सर्वात बेस्ट महत्वाचा. शंका आली तर इट इज बेटर की सर्वीकडे आपल्याला चाचणी करून मिळते आणि शंका आपल्या मनातनं काढून घेतली आणि म्हणजे निश्चिंत झालेला निर्धास्त होऊ शकतो. पण लक्षणं जर म्हणायला गेली तर काय आहे? लक्षणांसाठी म्हणजे व्हेरियस कॅटेगरीज आहे. मी जास्त त्याच्यात खूप डिटेलमध्ये सांगणार नाही. पण अर्ली स्टेज ऑफ HIV मध्ये काय लक्षणं असतात की माणसाला फ्लू सारखे सिम्पटम्स होणार, जसं आपल्याला सर्दी पडसं होतं तेव्हा आपल्याला जसं ताप येतो, थंडी लागते, पुरळ येतात, लाल रॅशेस येतात, रात्री घाम येतं, बॉडीमध्ये म्हणजे पूर्ण मसल एक्स होतात, म्हणजे मांसपेशियांमध्ये दुखणं, पूर्ण अंग दुखणं,
घशात चोरथोरट होणं किंवा घसा येणं, थकून जाणं आणि कधी कधी लिम्फ नोड्स असतात म्हणजे ग्रंथी असतात त्या लिम्फ नोड्स सुजून जातात. तर ज्या लिम्फ नोड्स सुजतात आणि अल्सर येतात, तोंडात वगैरे असे अल्सर्स येतील. पण हे काही स्पेसिफिक जरी प्रायमरी सगळे हे जरी लक्षणं असली तरी ह्याच्यात आपण असं म्हणू शकतो का की औषध उपचार घेऊनही वारंवार जर हे होत असेल तर मग आपण टेस्ट करून घेणं फार महत्वाचं आहे. आणि तसं म्हणता येईल आणि चाचणी करून घेणंच गरजेचं आहे, कारण की ह्याच्यावर एक्झॅक्टली आपण म्हणू शकत नाही पिन पॉइंट करून की हे HIV ह्याच्यामुळेच झालेलं आहे. तर एकंदरीतच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चाललेली आहे, हे एक आपण त्याच्यातलं प्रमुख लक्षण आपण सुरुवातीला तर तसंही राहणार नाही. सुरुवातीला रोगप्रतिकारक शक्ती एकदम जात नाही, ती हळूहळू जाते. फक्त आपण जागरूक राहायचं आणि आपल्याला असं वाटलं तर आपण टेस्ट करून घ्यावी, कारण टेस्ट करून घेण्यामध्ये नुकसान काहीच नाही. आणि टेस्ट नंतर मी आमच्या समुपदेशकांना सर्वांना सांगितलंय की जर टेस्ट निगेटिव्ह येते तर त्या ग्रुपचं अभिनंदन करावं आणि त्यांना आयुष्यभर निगेटिव्ह राहण्याचं खूप व्यवस्थितरित्या समुपदेशन करावं. आणि पॉझिटिव्ह आला तर मग त्याच्यात आरोप प्रत्यारोप आणि काय झालं आणि हे सर्व करण्याची गरज नाही. आता जे झालं आहे त्याला फेस करणं गरजेचं आहे. HIVच्या चाचण्या एकदम चांगल्या केल्या जातात. जेव्हा पॉझिटिव्ह एखाद्या शासकीय रुग्णालयात सांगितलं जातं तर तो पॉझिटिव्हच असतो. पण खूपदा असं होतं की टेस्ट चा रिझल्ट आल्यावर नाही मला हे होऊ शकणार नाही, कारण की हा लैंगिक आजार आहे, समाज मला हे करणार नाही, कुटुंब मला ऍक्सेप्ट करणार नाही, अशा भावनेतनं तो खूप म्हणजे विचलित होतो, डिप्रेस होतो, मानसिक तणाव येतं त्याला. पण जेव्हा मग त्याला बरोबर प्रिपेअर केला जातं आणि प्रिपेअर करून जर त्यांनी औषध लवकर सुरू केली आणि आयुष्यभर न चुकता औषधं घेतली तर हा आजार काही डायबिटीज आणि हायपरटेन्शन ह्याच्याहून वेगळा काही आजार नाहीये. इट इज अ क्रॉनिक संसर्गजनिक रोग असला तरी नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत ज्याच्यावर आयुष्यभर आपल्याला औषधं घ्यावं लागतं. तसं इथेही औषध घेणं गरजेचं आहे. आणि आपण नियर नॉर्मल म्हणजे ही काही आता फाशीची शिक्षा राहिलेली नाहीये. जसं 85 आणि 95 पर्यंत आपण म्हणायचो की फाशीची शिक्षा, तशी काही आता ही फाशीची शिक्षा राहिलेली नाहीये. आपण म्हणजे आपण आयुष्य वाढवू शकतो, क्वालिटी लाईफ जगता येऊ शकतं. थोडंसं नियमितपणा जरा आयुष्याला एखादा व्यवस्थितपणा हा येणं यासाठी महत्वाचं आहे. ते कसं तेही तुमच्याकडनं घेते. आपल्याला उमा महाजन कर्नाटकवरनं बोलतायत, त्या काय म्हणतायत बघूयात. हॅलो, नमस्कार. विषय फार उपयुक्त आहे. कर्नाटक संकेश्वरून बोलते, उमा कीर्ती महाजन. मला असं विचारायचं आहे की भारत एक डेमोक्रेटिक कंट्री आहे, पण कितीतरी कायदे आहेत ना, 18 वर्षांनी किंवा 21 वर्षाच्या अगोदर लग्न करायचं नाही, विवाह प्रतिबंधक आहे. बाबा आमचं पर्सनल आहे, आम्ही किती करू, आम्ही केव्हाही लग्न करू, असं नाहीये. या बाबतीत एड्सच्या बाबतीत लग्नापूर्वी तुम्ही HIV टेस्ट केलंच पाहिजे, तर तुमचं लग्न वाईट होईल. असं जर केलं तर जनजागृती बरोबर एड्सला आळा बसेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच उमा महाजनांनी कर्नाटकातनं आपल्याला फोन केला तर अत्यंत तळमळीने अत्यंत चांगला प्रश्न विचारला होता की आपल्याकडे एवढे कायदे आहेत, याच्या बाबतीत का कायदा केला जात नाही. उमाजींचा प्रश्न मी समजू शकते की आपल्याला हेच वाटतं की जोपर्यंत कायदा येणार नाही, कायदे आले तरी त्याचं पालन होत नाही ती वेगळी गोष्ट आहे. त्यांनी तो सुद्धा मुद्दा केलेला आहे की बालविवाह होताच आहे आणि प्रीमॅच्युअर लोकांमध्ये म्हणजे जेव्हा ते जनेंद्रिय व्यवस्थित डेव्हलप झालेले नसतात तेव्हा HIV होण्याचे प्रमाण जास्त असतं. ते सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की 18 वर्षाच्या अगोदर मग बाकीचं असं केलं जातं का. आणि चाचणी, लग्नापूर्वीची चाचणी हा नॅशनल त्याच्यावर ऍक्ट येईल तर त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण काही काही स्टेट्सनी इनिशिएटिव्ह घेतलेले आहे, त्यांचा विचार त्याच्यावर सुरू आहे. पण मला असं वाटतं की जर आपण स्वतःच समाजाने जागरूकता ठेवली तर उमाजींना मी सांगू इच्छिते की बुलढाणा नावाचं एक आमचं एक इथे डिस्ट्रिक्ट आहे, शहर आहे, तिथे तिथल्या सरपंचांनी वगैरे इनिशिएटिव्ह घेतलाय. ते आम्ही नॅशनल बुलेटिन मध्ये पण प्रसारित केलेलं आहे की तिथे स्वतःहून लोकांनी डिसाईड केलंय की पहिले HIV ची परीक्षा पास करा आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला बोहल्यावर जाता येईल, म्हणजे देन ओनली यू कॅन गेट मॅरिड. तर हे इनिशिएटिव्ह जेव्हा लोक स्वतः घेतात ना, मग त्याला ते लोक फॉलोही करतात. कायदा जरी शासनाने केला मग त्याच्यात अडचणी आणि मग त्याच्यात उहापोह हे सर्व येणार. पण कायदे नक्की आपण म्हटल्यासारखं की आपण लोकशाही आहे आणि डेमोक्रेटिक कंट्री आहे असं म्हणून चालणार नाही. इथे कोणाचा एकाचा म्हणजे जीव धोक्यात येणार असतो आणि पुढे कुटुंब सुद्धा त्याच्यामुळे प्रभावित होऊ शकतं. तर प्रत्येकाला ते जाणून घेणं गरजेचं आहे आणि
त्यांनी सजेस्ट केल्यानुसार कायदे येतील पुढच्या काळात. पण कायदे येण्याची वाट न बघता समाजाची जबाबदारी आहे. आणि पेरेंट्सनी सुद्धा म्हटलं की आम्ही चाचणी दोघांची करून घ्यायला तयार आहे, तर तिथे होऊ शकतं. किंवा मग असं काही सरपंचांनी निर्णय घेतले आणि पूर्ण समाज त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे समाजात, तर तिथेही होऊ शकतं. बरोबर. मला वाटतं उमाजींचा प्रश्न असा होता की फसवणूक होऊ नये कुठल्या बाबतीमध्ये, त्या अनुषंगाने त्यांनी प्रश्न विचारला असावा. मला वाटतं त्या माध्यमातूनच महाराष्ट्रामध्ये मला वाटतं यावेळेस सगळ्यात जास्त टेस्टिंग झालेली आहे, तोही मुद्दा आपण प्रेक्षकांना. रूपलक्ष्मीजी, आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट की महाराष्ट्राच्या टीमने मूलभूत सेवा अंतर्गत चाचण्यांचं तर काम इतकं छान केलेलं आहे. मागील 2 वर्षापासून आपण 100% पर्यंत गर्भवती महिलांचं पूर्ण हे केलेलं टार्गेट चाचणी केलेली आहे. आणि ते त्याच्यामुळे आपलं तिथे पॉझिटिव्हिटी पण कमी होते आहे. आणि 19 लाख चाचण्या केल्या गर्भवती महिलांमध्ये आणि 23 लाख चाचण्या आपण सामान्य गटात म्हणजे जनरल क्लायंट्समध्ये 23 लाख केलेले आहे. असं दोघांना मिळून आपण 43.5 लाखापर्यंत चाचण्या केल्या. याचा अर्थ लोक पुढे येतात आहे, लोक जनजागृती होते आहे, पुढाकाराने करण्याची प्रवृत्ती जागृत होते. बिलकुल. आणि पॉझिटिव्हिटी खूप कमी होते आहे. तर हे जर आपण प्रयत्न चालू ठेवले आणि लोक पुढे आले आणि चाचण्या करून घेतल्या आणि प्रिव्हेंटिव्ह बिहेवियर सुरू ठेवलं, तर मला वाटतं की आपण देशात पहिलं महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे की जिथे आपण HIV नायनाट करू शकलो आणि भावी पिढीला आपण HIV मुक्त करू शकलो. तर हे आपलं स्वप्न पूर्ण होईल. आणि असंच आपलं एक एक्झाम्पल घेऊन देशात सुद्धा हेच लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. कारण की पाश्चिमात्य देश हे त्यांच्याकडे पैशाचा काही प्रॉब्लेम नसतो. मला इथे एक आवर्जून सांगावं वाटेल मैत्रिणींनो आणि सर्व श्रोत्यांनो की पाश्चिमात्य देश इतके पहिले आपण एक आपली संस्कृती आहे की ज्याच्यात चरक संहिता लिहिल्या गेली आणि सुश्रुत झाले आणि वाघा भट्ट झाले आणि आयुर्वेदिक परंपरा, इतकी आयुर्वेदिक परंपरा आहे. आपण जागरूक आहो, आपल्याला आरोग्य पाहिजे, आपल्याला डिसीज होऊन नंतर स्वतःला करेक्ट करून घ्यायचं नाही, आपण स्वस्थ राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन काय आहे ह्याच्यावर आपण भारतासारख्या देशांनी का पहिले नाही आलो आणि आपण 3ऱ्या दशकापर्यंत का HIV पळून लावू शकलो नाही ह्याचं मला आश्चर्य वाटतं. योगासारखा जो भाग आपल्या देशाने सगळ्यांना पण आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करतो आणि ह्याच्याकडे आपण लक्ष घालावं. आणि जसं पाश्चिमात्य देशांनी बिलकुल ह्याचं म्हणजे प्रिव्हेन्शन करून टाकलंय. कॉज माहित आहे, फक्त आपल्याला प्रिव्हेंटिव्ह बिहेवियर करायचं आहे आणि ह्याला आपल्याला नायनाट करता येतो. त्याच्यासाठी आपल्याला परमनंट काही उपचार किंवा परमनंट काही लस ह्याची गरज नाही. जेव्हा येईल लस तर इट्स ओके, पण बाय दॅट टाइम त्याच्या पहिलेच आपण प्रतिबंध वापरून प्रिव्हेन्शन वापरून आपण जर ह्याचा नायनाट केला तर मला महत्वाची बाब राहील. आणि तुम्ही जे मगाशी सांगितलं ना की गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, आपण सक्सेसफुली तो कार्यक्रम हाताळलेला आहे. आता महत्वाचा मुद्दा तरुणांच्या बाबतीत येतो. पौगंडावस्थेतली जी मुलं आहेत ज्यांच्यापर्यंत हा विषय अजूनही पोहोचलेला नाहीये, तिथे फोकस करणं महत्वाचं आहे असं वाटत नाही? बरोबर. कारण मुळात जो सुरू होतो किंवा जिथे चूक घडते ते वय ते असतं. बरोबर आहे. तर त्या संदर्भामध्ये काय आपण प्रोग्राम, काही शासकीय प्रोग्राम राबवतो? त्याच्यासाठी अर्श क्लिनिक म्हणून आहे, ॲडोलेसंट क्लिनिक, सेक्शुअल अँड हेल्थ रिप्रोडक्टिव्ह क्लिनिक म्हणून अर्श क्लिनिक आहे. आणि आपल्या इथे जे समुपदेशन आपल्या इथे पण केल्या जातं. तर सर्व एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्र आहे, सुरक्षा क्लिनिक आहे. मी त्याच्याबद्दल थोडं सर्वांना माहिती देणारच आहे. हे आमचे सर्व म्हणजे ह्याच्यात आम्ही अल्पवयीन कुमारवयीन मुलांना सुद्धा समुपदेशन करतो. आणि जसं रूपलक्ष्मीजी म्हणाल्या की ह्याच मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात आणि मग त्यांना कन्फ्युजन असतं, त्यांना कुठनं म्हणजे सेक्स सारखा गोष्ट कुठे चर्चा केल्या जात नाही, स्त्रियांमध्येही होत नाही आणि कुमारवयीन मुलांमध्ये सुद्धा ते ओपनली आपण भारतीय संस्कृतीच्या दबावाखाली आपण ते चर्चा खुलून करत नाही. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी त्या अज्ञानात असतात ते आणि त्यांना कॉन्डोम सारख्या गोष्टी त्यांच्याजवळ उपलब्ध नसतात. किंवा मग मॅस्टुर्बेशन सारखी एक साधी गोष्ट आहे की लग्न होईपर्यंत आपल्याला हस्तमैथून करता येतं किंवा काही टॉईज आहे ज्याच्यात बॉडी फ्लुइड्स कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही, पेनिट्रेटिव्ह सेक्स होणार नाही. ह्याच 2 गोष्टी बघायच्या आहे. बाकी तर जे काही आहे ते
नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स आणि बाकीच्या ह्या गोष्टी ते सहज करू शकतात. पण ह्या गोष्टींमध्ये पेनिट्रेटिव्ह मध्ये एक तर प्रिकॉशन, एव्हरी सेक्शुअल ऍक्टच्या वेळेस त्यांनी कॉन्डोम व्यवस्थित वापरला. तरुणांना आणि लहान मुलांना या बाबतीमध्ये पौगंडावस्थेतील मुलांना पर्टिक्युलरली जागृत करणं हा भाग या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. डॉक्टर रामचंद्र परदेशी बोलतायत नंदुरबारवरनं. हॅलो हॅलो हॅलो. हा मॅडम, रामचंद्र परदेशी बोलतोय मॅडम. बोला. मी सध्या मॅडम इथं नंदुरबारला. हॅलो. आवाज येतोय रामचंद्रजी. मी HIV आणि आदिवासी समाजावर PhD करतोय मॅडम. हा, तर बऱ्याचदा मला असं वाटतंय मॅडम की इथं मानव अधिकार बद्दल बरेचसे आपल्या कार्यक्रमांमध्ये माहितीमध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय मॅडम. मानव अधिकार बद्दल माहिती जास्त कमी प्रमाणात होते. ते माहिती अधिकार जे आहे त्यांचे मानव अधिकार डेव्हलप करण्यासाठी आपण कुठले कार्यक्रम राबवू शकतो? बरं, नक्कीच. मला वाटतं फार वेगळा प्रश्न आहे जो आपण समाजाचा आणि परिवाराच्या बाबतीत मुद्दा बोलणार होतो. त्या संदर्भामध्ये PhD करतात आणि मानव अधिकाराच्या माध्यमातून होणारे जे काही अधिकारांचं उल्लंघन असेल त्या संदर्भामध्ये त्यांना माहिती मिळत नाही. काय सांगू शकतो आपण? डॉक्टर, आपण म्हटल्यासारखं की मानव अधिकार हे सर्वात मूलभूत अधिकार आहे. जसं आपल्याला कॉन्स्टिट्युशनल राईट्स मिळतात तसं मानव अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येक मानवाला आजार जरी झाला तरी तो समाजाचा घटक आहे. त्याला बेसिक सर्व ज्या समाजाने नीड्स पुरवायला पाहिजे ते पुरवणं, त्याचं डेव्हलपमेंट होणं आणि त्याला सुद्धा म्हणजे समाजात इज्जतीने वावरता येणं हे गरजेचं आहे. आणि आज खरं म्हणजे हे स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन जर समाजाचं प्रबोधन झालं, आता आम्ही आमच्या हॉस्पिटल पुरतं बघतो की तुम्ही स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन करू नका, असं आम्ही त्यांना शिकवतो आमच्या सर्व पॅरामेडिकल्सला आणि डॉक्टर्सला. पण ह्याच्या बाहेर आम्ही माहिती देतो, पण शेवटी ते समाजाच्या हातात आहे की त्याचं प्रबोधन व्हावं आणि ते स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन कमी करावं. उमाजींनी मागे प्रश्नात विचारलं होतं की कायदा, पण समाज प्रबोधन झालं, स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन कमी झालं आणि कायदा आला, तर ह्या दोन्ही गोष्टी जर दोघांचं मेळ जोडून आला तर मला वाटत नाही की HIV सारखा आजार आपण म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आणू शकणार नाही किंवा त्याचं नायनाट करू शकणार नाही. या बाबतीमध्ये मानवाधिकाराचाच विचार केला किंवा अशा पद्धतीची जी मानसिकता आहे यामध्ये आपण जर वर्गवारी केली तर आपल्या भारतामध्ये असं चित्र दिसतं का? म्हणजे जरा तळागाळातल्या आणि अशिक्षित वर्गामध्ये याच्याविषयीचं अज्ञान जे कारणीभूत आहे आणि अशा पेशंट्सना ते जास्त त्रासदायक होत असतं. आता आपल्याला इथे मान्यच करावं लागेल की भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती आहे. जिथे एखाद्या स्त्रीला झालं तर पुरुषांसाठी तर सर्व आहे, आर्थिक मदत मिळते, मानसिक मदत मिळते, सर्व. हो बरोबर. डिस्कनेक्ट झालं का ते? नाही, ठीक आहे, आपण सांगत. तर आर्थिक मदत मिळत असते, कौटुंबिक मदत मिळत असते, सामाजिक मदत सर्व पुरुषांसाठी मिळू शकतं जरी HIV बाधा झाली. पण स्त्री आली की स्त्रीला पहिले माहितीच नसते, तिला तिथे कॉन्डोम निगोशिएटच करता येत नाही. तिला अनेक प्रश्नांना म्हणजे सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक सर्वांना तिला फेस करावं लागतं. मग तिला हे मूलभूत हक्क आपण म्हणजे स्त्रीला एक समान दर्जा दिला नाही जात. तिथे ती म्हणणार नाही की मला पुरुषाने एवढाच दर्जा पाहिजे, पण एक तिला रिस्पेक्ट दिला गेलं तर ती कुटुंबाची चांगलीच म्हणजे निगा राहू शकेल आणि कुटुंबाला उत्पन्न होऊ शकतं, सर्वच ह्याच्यात ती हातभार लावू शकते. पण आता आपण मानसिकता का बदलत नाही आणि तिला तिचं स्टेटस द्यायला पाहिजे. तर इथे स्त्रीचे हक्क सुद्धा, मानवी हक्क तर नंतर येतात, पण स्त्रीचे हक्क सुद्धा मिळत नाही आणि मुलांना सुद्धा जे हक्क मिळायला पाहिजे आणि ते पण हक्क स्त्रियांच्या संदर्भात तर आहेच, पण एकूणच जे काही HIV बाधित पेशंट आहेत त्यांच्याकडे बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन अजूनही म्हणावा तसा बदललेला नाही. कारण की शाळेमध्ये गेलं तर त्यांची मुलं असतील तरी त्यांना डिस्क्रिमिनेशन होतं, त्यांना स्वतःला होतं, ह्याला HIV बाधा झालेली आहे, ह्याच्या पत्नीला झालेली आहे. तर हे सर्व अशा गोष्टी असल्यामुळे मग लोक ओपन होऊन टेस्टिंगला येत नाही, उपचार घ्यायला येत नाही आणि त्याच्यामुळे हा बळकावतोय. नाहीतर हा केव्हाच म्हणजे कायदा आणि हे जर समाज प्रबोधन झालं तर ह्याला आपण 2 मिनिटात आपल्या समाजातनं काढून फेकू शकतो. मॅम, उपचार घेण्यासाठी नेमका जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर नागरिकांनी कुठे संपर्क साधावा हा महत्त्वाचा मुद्दा. मी सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येक जिल्हा रुग्णालयात MSACS अंतर्गत असणारे एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्र, एक जिथे म्हणजे HIV बाबत सर्व समुपदेशन होतं, चाचणी होते. आणि दुसरं आहे की सुरक्षा क्लिनिक म्हणजे जिथे DSRC म्हणतात, डेसिग्नेटेड STI RTI, जिथे गुप्त रोग
ह्याच्याबाबत रिस्क असेसमेंट, हिस्ट्री टेकिंग, रिस्क रिडक्शन आणि गुप्तरोग असेल तर तेव्हाच्या तेव्हा त्याचे उपचार करून दिल्या जातात. आणि हे करणं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छिते की गुप्तरोगामुळे 5 ते 10% HIV बाधा होण्याचं प्रमाण, देवाणघेवाण होण्याचं प्रमाण वाढतं. आणि म्हणून गुप्तरोग एकदम ट्रीटेबल असतात. बॅक्टेरियल गुप्तरोग एकदम आपण अर्ली डायग्नोसिस केलं तर आणि ट्रीटमेंट घेतलं तर त्याचा संपूर्ण उपचार होऊ शकतो आणि HIV बाधा सुद्धा कमी होऊ शकते. त्याच्यामुळे गुप्तरोगासाठी सुद्धा अंगावर काढणं की जाऊ द्या, आज जाऊ, उद्या जाऊ असं करत टाळाटाळ केल्या जाते. आणि कधी कधी ते असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणरहित सुद्धा असतात. तर जर शंका असेल तर त्यांनी गुप्तरोगाच्या सुरक्षा क्लिनिकला जाऊन सुद्धा तिथे सर्व त्यांना माहिती मिळू शकते. आणि एकात्मिक इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर्स तर दिशा क्लिनिक किंवा ICTC इथे जर गेलं तर तिथे HIV बाबत समुपदेशन आणि चाचणी होते. मग नंतर जर पॉझिटिव्ह आले तर त्यांना ART केंद्रात पाठवलं जातं आणि लिंक ART केंद्र आहेत तळागाळापर्यंत. FICTC नावाच्या गोष्टी आहेत की PSC मध्ये सुद्धा चाचणी होऊ शकते, प्राथमिक चाचणी. तर असं सर्वीकडे आपलं जाळं इतकं चांगलं पसरलेलं आहे की तुम्हाला जर असं काही शंका असेल तर तुम्हाला तळागाळापर्यंत, रुरल लेवलपर्यंत टार्गेटेड इंटरव्हेन्शन, लिंक वर्कर स्कीम म्हणजे जे हाय रिस्क ग्रुपसाठी हे सुद्धा आहे. तर शासनाच्या सर्व सेवा तळागाळापर्यंत, सब डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत, ग्रामीण रुग्णालयापासून सगळीकडे या संदर्भामध्ये तुम्हाला उपचार उपलब्ध आहेत. तुम्ही जाऊन संपर्क साधणं आणि मोकळेपणाने त्याच्यावर बोलणं, सांगणं, चाचणी करून घेणं महत्वाच्या गोष्टी. मॅडम, सोसायटी मधला हाय रिस्क वर्ग कोणता आहे आणि तो कशा पद्धतीने मग नॉर्मल वर्गापर्यंत ही जी विषाणू आहेत ते बाधित होतात, आजार होतात? रूपलक्ष्मीजी, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. तर मी फक्त म्हणजे फ्लो बरोबर ठेवते की HIV कसा प्रिव्हेंट केला जातो हे पहिले सांगेल आणि त्यानंतर मी सांगेल की कसा हा हाय रिस्क पासून जनरल पॉप्युलेशन पर्यंत कसा येतो त्याच्याबद्दल चर्चा करूया. तर हाऊ HIV कॅन बी प्रिव्हेंटेड. तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की करेक्ट कन्सिस्टंट कंडोम यूज. जेव्हा केव्हा पेनिट्रेटिव्ह सेक्स होते, जेव्हा एक जनेंद्रिय दुसऱ्यांच्या जनेंद्रियामध्ये पेनिट्रेट होत असेल त्यावेळेस करेक्ट कन्सिस्टंट अँड कंडोम यूज प्रत्येक सेक्शुअल एन्काउंटरला, फक्त प्रेग्नन्सी जेव्हा प्लान्ड असेल ते सोडून इतर सर्वांसाठी ते करणं गरजेचं आहे. हेच एक फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि तरुणांनी मॅस्टुर्बेशन सारख्या गोष्टींचा अवलंब करायचा. एकनिष्ठ साथीदार मिळायला पाहिजे, मल्टिपल पार्टनर्स नको आणि अनोळखीचा पार्टनर ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही अशा पार्टनर सोबत जोडीदार नको, ज्याच्याशी लैंगिक संबंध आपल्याला टाळावे लागतील. ह्याच्यावर मला जास्त भर घालायचा आहे आणि हेच 88% आपल्याला भारतात दिसून येत आहे. त्याच्यामुळे मित्र हो आणि मैत्रिणींनो की जर आपण करेक्ट कन्सिस्टंट कंडोम यूज म्हणजे निरोधचा वापर जर केला आणि एकामेकाच्या शरीराचे द्रव एकामेकाला जर मिळाले नाही तर हा आजार आपल्याला बिलकुल संपुष्टात आणता येतं. ट्रान्सफ्युजन ऑफ इन्फेक्टेड ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट्स त्याच्यासाठी सांगितलं आहे की शासनाने शासनमान्य ब्लड बँक्स ठेवलेले आहे आणि सेफ ब्लड आणि ब्लड प्रॉडक्ट्स दिल्या जातात. शेअरिंग ऑफ इन्फेक्टेड निडल्स अँड सिरिंजचं प्रतिबंध म्हणजे की नवीन सिरिंग निडल उपलब्ध केलं जातं आणि एक ओपिएट सबस्टिट्यूट थेरपी म्हणून सुद्धा दिलेली आहे की म्हणजे ओपीएमच्या ऐवजी ओपिएट सबस्टिट्यूट थेरपी सुद्धा टार्गेटेड इंटरव्हेन्शन मार्फत दिल्या जातं. तर हे 2 टार्गेटेड इंटरव्हेन्शन कार्यक्रमांतर्गत आम्ही त्यांना निडल सिरिंज एक्सचेंज प्रोग्राम देतो. ह्याच्यावरही आपण खूप सारा कंट्रोल आणलेला आहे. आणि फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू बेबी ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की सुवर्ण संधी स्त्रियांसाठी शासनाने केलेली आहे. लाईफ लॉंग अँटी रिट्रोव्हिरल ट्रीटमेंट म्हणजे ART म्हणजे अँटी रिट्रोव्हिरल ट्रीटमेंट आईला दिलं जातं. आणि बाळाला सुद्धा आता एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगच आपल्याला देता येतं. आपल्याला त्याच्यात काळजी करण्याची गरज नाही कारण की आईला आपण पहिल्या म्हणजे जेव्हापासून डायग्नोसिस झालं तेव्हापासून औषध उपचार करतो तेव्हा म्हणजे HIV बाधित आई बाळाला स्तनपान करू शकते कारण की स्तनपान केलं की ते बाळ इतर आजारांपासून पण डेथ होऊ शकत नाही. तर ते एक आवर्जून सांगायचं आहे. आणि ARV प्रोफायलॅक्सिस बाळाला दिल्या जातं 6 आठवड्यापर्यंत. बाळाला सुद्धा ARV नेव्हॅरेपिनच्या रूपात बाळाला दिल्या जातं. तर असं करून आपण डबल प्रिकॉशन घेतोय आणि डबल प्रिव्हेन्शन घेतो आहे. तर नवीन उपचार पद्धतीमुळे बाळाला संसर्ग होणार नाही. दूध जरी पाजलं आणि गर्भवती राहिली किंवा प्रसव होताना सुद्धा कमीत कमी होणार 2%हूनही कमी करण्याचा शासनाचा मानस आहे ह्या उपचार पद्धतीने. पण मॅम, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. जाता जाता फक्त मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की जर अशा प्रकारे HIV बाधित रुग्ण असेल तर त्यांनी आपलं आयुष्य वाढवण्यासाठी मुळात आपल्या दिनचर्येमध्ये कशा पद्धतीने बदल आणि कुठल्या गोष्टींचा समावेश करून घेणं आवश्यक आहे? अगदी वेळ थोडा आहे मॅडम. 2 मिनिटात मी सांगते की सर्वसामान्यांसारखं HIV बाधितलाही सकस आहार, व्यायाम, योगा
आणि रिक्रिएशन, मानसिक तणाव कमी होण्यासाठी म्हणजे छंद त्यांनी जोपासायला पाहिजे, काही एंटरटेनमेंटमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे, सक्रिय राहायला पाहिजे, जेणेकरून बॉडीमध्ये सर्व सकारात्मक चेंजेस येतील. आणि औषधोपचार सर्वात महत्त्वाचा आहे की मानसिक तयारी करायची. औषध नाही घेतलं तर इट इज जस्ट लाईक अ सुसाईड, किंवा खराब झाल्यावर नंतर तुम्ही जाता तर शरीर वापस येणार नाही त्या स्टेजवरनं. तर जेव्हा डिटेक्ट झाला त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ART जेव्हा सुरू करायला सांगितली तेव्हापासून ART लवकरात लवकर सुरू करावी. त्याच्यानंतर न चुकता जसं अन्न आपण घेतो, पाणी घेतो, त्यानुसार आपण जर औषधाला चिकटून राहिलो तर आपल्याला ड्रग रेझिस्टन्स होणार नाही आणि आपण इतरांसारखं दर्जेदार, हॉस्पिटलाइज न होणारं उत्तम आयुष्य आणि दीर्घ आयुष्य सुद्धा इतरांसारखं आपण नियर नॉर्मल जगता येऊ शकतं. मॅम, तुम्ही खरंच खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. प्रेक्षक हो, तुम्हाला आमचा आजचा विषय, आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि आमचे जे इतरही कार्यक्रम आहेत सखी सह्याद्रीचे आपल्याला कसे वाटतात, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. त्यासाठी लागणारे ID जे आहेत, जो पत्ता आहे तो मी तुम्हाला आता सांगते. www.facebook/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com या पत्त्यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा. मॅम, आज आपण आलात आणि खरोखर अत्यंत महत्त्वाची, मौल्यवान माहिती आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं. त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.